सापडले का रमा? सापडली असती तर घेऊन नसतो आलो का? काय प्रश्न विचारते तू? कुठे कुठे शोधले तुम्ही तिला? अहो शांत नका बसू, बोला ना, पुढे काय करायचं आपण आता? वाट बघू जरा वेळ. सापडली तर ठीक, नाही तर दुसऱ्या गावात जाऊन पण शोधन मी. आणि मग पुढं? आता काय प्रश्न विचारणार आहेस का? थोडं पाणी तरी पाच बाई. हा आणि ती नाही, तुम्हाला सारखं असं वाटत असेल किती प्रश्न विचारते मी, पण एका विचाराने सारखं धस्स होते मला. हे बातमी कळल्यावर रमाने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना? नाही म्हणजे ती असं काही करेल असं वाटतंय का तुम्हाला? मला कसलं काय वाटतंय? माझी बहीण असं करेल असं तरी वाटलं होतं का? कसला अंदाज देऊ आणि कसला भरोसा देऊ? नाही हो, माझं चुकलंय. मी तुम्हाला उगाच सांगितलं चिठ्ठी तिला दाखवा म्हणून. सगळं सांगा, उगाच सांगितलं. माझं चुकलंय, असं करायलाच अगं नको. हो 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 हो, आज ना उद्या सांगायला लागणार होतं की नाही? होय, पण आता ती असे रडेल, आक्रोश करेल, आपल्यावर रागवेल असं वाटलं होतं. ती निघून गेली. रातच्याला गेलीये, सकाळी सकाळी गेलीये, कधी गेलीये देवास ठाऊक. आपण तिला एकटं सोडायलाच नको होतं. तेच चुकलंय आपलं. त्या टेकडीबाच्या विरोबालाच काळजी. आण बाबा शोधून तिला. काय काळजी करू नकोस, माझं मन मानतंय. रामा परत ये. तसंच होऊ दे. मी काय म्हणतो ते ऐकून तर घे. दिस इज नॉट डन. अरे तुम्हाला असं परस्पर फोन करून कसं कळवू शकतो की तू पुढे जा? हे बघ तू मला हे बघ म्हणून समजवणार असेल ना तर सॉरी. अगं मी मंदिरात गेलो होतो, तिथे ती ती म्हणजे आपली ती आपली ती नाही, आपली नाही. नाही नाही, आपलीच ती. आपली ती आपली कधीपासून झाली? अगं तसं काही नाहीये. कसं आहे म्हणजे ते वेट अ मिनिट. आता मला तिचं नाव कळलंच पाहिजे. जिला भेटायला तू मंदिरात गेला होतास आणि जिच्यामुळे तू माझा पत्ता कट केला. हे मी कोणामुळे कोणाचा पत्ता कट केलेला नाही. मला सांगतोय? आईला माहितीये काय सगळं? का हा मानही तू मलाच देणार आहेस? हे वेडेस का तू? तू असं काही करणार नाहीस. मुळात तसं काही नाहीच आहे. ठीक आहे, मी आईला काहीच नाही सांगणार, पण एका अटीवरती. तू सगळ्यात आधी तिला मला भेटवलं पाहिजे. ओके, पण मी का अट मान्य करू? कारण तसं काही नाहीच आहे. मी कोणाला भेटू? कशाला स्वतःला फसवतोय? तू आता माझ्या डोक्यात जाऊ नकोस. आता आम्ही डोक्यातच जाणार, ती मनात बसली ना. आमचं बोलणं तर वैतागच वाटणार आणि तिचं ओरडणं रोमॅन्सची नेक्स्ट लेवल. हे तू कुठून कुठपर्यंत जातेस? दिमाग से दिल तक. तू अशी नाही. दादा नाही नाही, ना? थांब. दादा प्लीज. दादा नाही, दादा दादा आता please. बघच तू. दादा ए बबडे, असं काय रडायचं ते? हा, शहाणी आहेस ना तू तुझ्या ताईसारखी. ऐक नाही शहाणी? हा, नाही तर काय, शाण्या पोरी कधी रडतात का? काय ग? मला आत्ताच्या आत्ता ताईकडे जायचंय. कुठे आहे माझी ताई? अगं कुठं नाही गेले, इथंच आहे, जवळच आहे. हा? हा, थोडस काम असेल म्हणून थांबली असेल, येईलच इतक्यात. काय ग? नाही, तुम्ही सगळे खोटं बोलताय. काय का आता आम्ही कशाला खोटं बोलू तुझ्याशी? हा, रडू नको ग, रडू नको. आई बाबा येतील येतील असं सांगितलं तरी अजून आले नाही. आणि ताई पण निघून गेली. मी तर आता झोपले पण नव्हते, मागे अंगणात खेळत होते ना. चिंगे, अशी मला न सांगता कुठे गेली ताई? अगं सांगितलं ना तुला, कुठं गेलेलं नाही, इथंच आहे, येईल थोड्या वेळात. हा, रडू नको, रडू नको, डोळे पुस. कसं सांगावं हिला आणि काय करावं तेच कळत नाही. मला आत्ताच्या आत्ता ताईकडे जायचंय. चिंगे, आपण दोघी फ्रेंड आहोत ना? हा, मग तू माझं नाही ऐकणार? हा, आधी तू माझं ऐकायचं. काय? मला ताईकडे घेऊन जायचं. आत्ता? हो आता. तुम्ही तर म्हणाले ना ती इथेच आहे, मग घेऊन चला ना. अगं तसं नाही, पण कसं आहे,
आपण तिकडे गेलो आणि ती इकडे आली तर, म्हणून म्हंटल थोड्या वेळाने जाऊ, है ना? चालेल का? नाही, मला आत्ताच्या आत्ता तिच्याकडे घेऊन चला. आता जा जरा तिला बाहेर फिरवून आण जा. आता कुठे घेऊन जाऊ तिला? अगं गावभर गुंतरत असते, तुला जागा माहित नाही तोय. जा पटकन घेऊन ये जा. याची घे. नको रडू नको. हा ताई तुला घेऊन जाईल तुझ्या ताईकडे. हा तर असं करतेस का? थोडं वाट बघतेस का इथंच बसून ताईची? नाही, मला आत्ताच्या आत्ता जायचंय. बर जा मग, ते घेऊन जाईल तुला. हा? रडू नको आणि डोळे पुस जा. जा ग. सांभाळून जा. हा हवं नको तर दे तिला. हा देते. ताईला चांगलीच शिक्षा देणार आहे मी आज. असं कोणी न सांगता जातं का? बोलणारच नाही मी तिच्याशी. अजिबात म्हणजे अजिबात बोलणार नाहीये. आत्ता रमा दिसली रे दिसली का कशी कडकडून जाऊन मिठी मारते बघ तू. बघशीलच तू. माझं अजिबात नाही म्हणजे अजिबात नाहीच असतं. ते बघ तुझी रमा ताई. ताई, अगं काय झालं तुला? ती चिडलीये तुझ्यावर. का? मग असं न सांगता कोणी जात का? आई बाबा गेले तर गेले न सांगता. तुला पण माझी काही पडलेली नाहीये. अगं असं काय करतेस? तुझ्याचसाठी सगळं करतोय ना आम्ही. आई बाबा तर कामाला गेले, पण तू तरी सांगून जायचं ना ग. मला माफ कर. आता नाही होणार हा असं. असं म्हटल्यावर झालं का सगळं? मग आता काय करायचं? तू काही नाही करायचं. आता मीच करणार आहे. मीच शिक्षा देणार आहे तुला. शिक्षा नको ना ग. होच. आता एक दिवस चिंगी तुझ्याशी बोलणार नाही. एवढी मोठी शिक्षा? थोडी कमी कर ना चिंगी. बरं, अर्धा दिवस बोलणार नाही चिंगी. थोडं कमी कर ना माझ्यासाठी. आता याच्यापेक्षा कमी होणार नाही हं. 1 तास बोलणार नाही म्हणजे नाही. आता तू पण असं करायला लागलीस तर कसं होणार? तुझी रमाताई रडे ना आता. बरं, आता असं कधीच वागणार नाही. घे आईची शपथ. आईची शपथ. सांग आता, काय खाऊ घालशील? काय खायचंय तुला? तू सांग, मी फटाफट बनवते. शिरा बनव. ठीक आहे, तुम्ही फिरून या, तोवर मी शिरा बनवते. जा शिरा खायचा. आले. मंजू, हरी, सगळी हातातली कामं ठेवा आणि ताबडतोब इकडे या. आलो आलो. काय ग, काय झालं? अरे मला काही झालं म्हणून बोलवलं नाही, हे येणार आहेत. ओ, पण हे म्हणजे कोण? मला नाही कळलं. प्रताप, रावसाहेब येणार आहेत. अच्छा 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 अच्छा, म्हणून तुझी एवढी घाई गडबड चालू आहे. आणि त्यासाठी तू खास टीम बोलवलेस. क्या बात आहे, गुड. आपला वाद इथेच आहे. दादा मला सांग, आपण येणारी अशी बातमी कळल्यावर आईला असंच होत असेल का रे? अजिबात नाही. चला सगळे पटपट कामाला लागा. मंत्री साहेब घरी येत आहेत. गावातले रस्ते स्वच्छ करा, औक्षणाची तयारी करा, फुलं तयार ठेवा, तत्पर राहा आणि सज्ज व्हा. झालं तुमचं? आता बोलू मी? बर, मला कामचुकारपणा केलेला अजिबात चालणार नाही. सुट्टी घेतलेली चालणार नाही. कारण दिलेली चालणार नाही. आपलं घर अंगणापासून चालू होतं, तिथपासून मला सगळं स्वच्छ पाहिजे. सगळं घर, अंगण, किचन आतून बाहेरून लख्ख करा. आणि रावसाहेबांची खोली आणि ऑफिस स्वच्छ करताना मला बोलवा. अरे बघत काय उभा राहिलायत? जा ना, करा ना काम. वाय वाय वाय, चल. अगं आई, किती सूचना करशील त्यांना? तुझ्या सगळ्याच्या सगळ्या सूचना तोंडपाठ झाल्यात सगळ्यांना. अरे हे जर मी नाही सांगितलं ना तर काहीही होणार नाही. राव साहेब येणार म्हटलं ना की तू हंटर चाबूक काढतेस. आणि तू असं वागतेस जसं काय रावसाहेब पहिल्यांदाच येणार आहेत. अरे
ते पहिल्यांदा घरी येत नसले तरी आपला उत्साह तसाच पाहिजे की ते पहिल्यांदा घरी येत आहेत असा. तुला नाही कळायचं. खरंय, लग्न व्हायचंय अजून. बरं प्रताप, तू आणायला जाशील ना त्यांना? हो जातो. पण तू येणार आहेस ना बरोबर? मी? अगं असं काय विचारतेस तू? तू नाही दिसलीस ना तर रुसून हवेतल्या हवेत विमान फिरून परत जातील ते. प्रताप, चेष्टा झाली करून. चल जरा मदत कर मला लिस्ट बनवायची. बर. ताई, कंटाळा नाही आला का ग कसला? फिरण्याचा? फिरण्याचा कंटाळा आलाय का शिऱ्याचा वास यायला लागलाय? नाही ग, पण मला सांग अजून किती वेळ चालायचंय? दमलीस का ग? नाही. कैमान मागवायचंय चिंगी राणीसाठी? येत इथे? नाही, अजून तरी नाही आलं. पण मी जेव्हा फिल्मची हिरोईन होईल ना तेव्हा इमानानं येईल या गावात. मुंबई ते पाचवड, पाचवड ते मुंबई. दीपिका, ए पाचवडची दीपिका इकडे. काय? काय ओळखलं नाही का मला? अगं अजून पिक्चर यायचा आहे ना तुझा. हा? नाही, तसं नाही, पण लक्ष नव्हतं. लक्ष नव्हतं की लक्ष द्यायचं नव्हतं? नाही हो, तसं नाही. तिसरी कुठे? कोण? ती त्या चिंगीची मोठी बहीण तुझ्या वयाची. कुठे? हा, घरी आहे. एकटी? काय? म्हणजे एकटीच असेल का भावी आमदार तुमचे बंधुराज माननीय राजकुमार धाकणे आहेत घरी? नाही, माहित नाही ते. तुला पण माहित नाही? असू, काही हरकत नाही. तुमच्या बंधुराजांना आमचा नमस्कार सांगा. आणि त्यांना जे काम दिलेलं आहे ते झालं की नाही हे विचार. आणि आपली भेट झाली म्हणून सांगा. काय? हा. येऊ? कुठं? चल. म्हणजे कुठं सोडायचंय का तुम्हाला? हा? नाही, जातो आमचा आम्ही. निघताय? निघा. ठीक आहे, चल. पुन्हा एकदा जाऊन बघून येता का तुम्ही? फार भीती वाटायला लागली हो. तुम्हाला कळतंय का मला नक्की काय म्हणायचं ते? भलत असेल तर बोलू नकोस. येईल ती, समजूतदार आहे. हो पण अम्मा, अम्मा, कुठं गेले होतेस बाई? असं करतात का कपुरी? काही झालं असतं तर अगं मामा, मामी, मला माफ करा. मी न सांगताच गेले. पण मी काय करत होते आणि कुठे जात होते ते माझंच मला कळत नव्हतं. मी खूप बेजबाबदारपणे वागले, पण मला लहान समजून माफ करा.
आई बाबांची बातमी ऐकल्यावर मी अशी न सांगता निघून गेल्यावर तुम्हाला काय वाटत असेल याचा घराकडे येताना मी खूप विचार केला. मला कळतंय तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल. मला माफ करा. हे बघ पुरी, आता तू आलीस ना, तर आम्हाला काय वाटलं याचा विचार करणार नाही आम्ही. काय ग? आणि रमा, तिथनं फक्त पुढचा विचार करायचा, हा, बस बाकी काही नाही. खरंय, आता फक्त आणि फक्त पुढचा विचार करायचा. माझी आणि चिंगीची खूप मोठी जबाबदारी आई बाबा तुमच्यावर टाकून गेले. अगं रमा, एवढ्या मोठ्या संकटातून जातेस, जाणीव आहे आम्हाला. मामा, जे घडून गेलंय त्याबद्दल मी काहीच करू शकत नाही, पण आता जे घडणार आहे त्याला तर तोंड देऊच शकते ना. नक्कीच देऊ शकतेस. मामी, मला आई बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मला चिंगीला खूप शिकवायचंय. त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले ना तरी चालेल. तयार आहे मी. मला इथली परिस्थिती माहितीये, पण चिंगीला घेऊन मी तरी कुठे जाऊ ना. येडे, आम्ही असं बोललो का कधी? आम्ही असताना तुला कुठेही जायची गरज नाही. काय ग? तुमचा खूप आधार आहे मला, पण मी खूप कष्ट करून चिंगीला शिकवे. मामी, मी घरातली पण सगळी कामं करेन. विश्वास ठेव माझ्यावर. आमचा कुठलाच भार मी तुमच्यावर येऊ देणार नाही. हे बघ, आता याच्या पुढे एक शब्द जरी बोललीस ना, तर रागवेन मी तुझ्यावर. हा, अरे मामा, पण कळलं. मामी, आपल्याकडे रवा आणि साखर आहे का ग? आहे की. का ग? अगं, मला चिंगीसाठी शिरा बनवायचा आहे. मी न सांगता निघून गेले ना, म्हणून मला शिक्षा येते. चल ये. करा करा. मस्त रे द्राक्ष. कुठून आणलीस? भाऊ मळ्यातून. असू. नाही भाऊ, म्हणजे ते नाना देवरेंच्या मळ्यातून आणले. मग आधी मुद्द्याचं बोलायचं आणि नंतर मग ही जी काय फालतूगिरी करतोय ना ती करायची. कळलं? आपले युवा नेते, भावी आमदार माननीय राजकुमार साहेब यांचं काय चाललंय? ते काय तिकडे गाडी पुसतायत. टाक पडले होते खूप गाडीवर. त्याला म्हटलं, जोपर्यंत तुझी ती आते बहीण भाऊंना तोंड दाखवत नाही तोपर्यंत तो थोबाड दाखवू नको इकडे. लावली गाडी पुसायला. भाऊ, ती रोजची कामं पण गरजेची आहे ना, ती अडता कामा नाही. एक नंबरचा कमी नाही रे तू. मी काय म्हणतो, तुझी आणि बंटीची जर स्पर्धा लावली ना, ती तुमच्यामधलं सर्वात जास्त कमी ना कोण आहे? तू जिंकशील असं वाटतं. चला, म्हणजे वेळ जवळ आली. बसले भाऊ. तुमचं प्रमोशन करायची. काय भाऊ, तुम्ही पण नाही. भाऊ 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 बुका भाऊ, तुम्ही ते लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, ते तिथे त्या जागी. भाऊ, तुम्हाला सांगतो, कमाल आहे. भाऊ, शपथ, तुमची शपथ, माझी शपथ भाऊ, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना भाऊ, एकदम कमाल आहे. लई दमाल आहे भाऊ. गाडी रेडी करा. चला चल 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 चला भाऊ. येतो. हा.